धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक सापडल्याची घटना घडलेली आहे। धाराशिवच्या पाडोळी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। डाळ खिचडीच्या पाकिटामध्ये मृत बेडूक आढळलेला आहे। त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे। धाराशिवमधून ही अत्यंत धक्कादायक बातमी आता समोर येते। धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक सापडल्याची घटना उघडकीस आलेली आहे। धाराशिवच्या पाडोळी गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। धाराशिवप्रमाणेच राज्यभरात इतर ठिकाणी देखील अशाच घटना घडलेल्या होत्या। यामध्ये नागपूर, सांगली, पंढरपूर या ठिकाणी देखील अशा प्रकारे पोषण आहारामध्ये मृत बेडूक, मृत उंदीर देखील सापडलेले होते। सांगलीमध्ये मृत साप पोषण आहारात सापडलेला होता। नागपूरमध्ये मृत चिमणी पोषण आहारामध्ये सापडलेली होती। पंढरपूरमध्ये उंदीर देखील पोषण आहारामध्ये सापडलेला होता। राज्यभरात मागील महिन्या 2 महिन्यापासून अनेक घटना या उघडकीस आलेल्या आहेत आणि त्यानंतर आज धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आलेला आहे। ही 4 दृश्य या अगोदरची आपण पाहतोय। नागपूर, सांगली, पंढरपूर या ठिकाणची ही दृश्य होती। त्यानंतर आज धाराशिवमध्ये देखील अशीच घटना घडलेली आहे। धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक सापडल्याची धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलाश चौधरी। कैलाश, धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक सापडलेला आहे, त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे का, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांकडून उमटते आहे। हो, नक्कीच हा अगदीच धक्कादायक प्रकार आहे आणि हा प्रकार काही धाराशिव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलाय असं नाही। यापूर्वी देखील पोषण आहारात बेडूक, साप, उंदीर असे काही मृत झालेली कीटक त्या पोषण आहारात आढळलेत। आता ही कालची पाडोळीची घटना आहे। पाडोळीची जे पूनम सौदागर आहे यांना हे बंद पॉकेट देण्यात आलं होतं। हे साधारण 3 ते 6 वयोगटापर्यंत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना हे बंद पोषण आहार दिला जातो। मात्र याच पोषण आहारात काही बचत गटाकडनं देखील हे पोषण आहार दिले जातं। मात्र या पोषण आहाराबाबतची प्रशासनाकडनं कधी चौकशी होते का, हे देखील प्रश्न उपस्थित होत आहे। पाडोळीमध्ये हे पूनम सौदागर जाधव यांना हे पोषण आहार दिल्यानंतर हा पोषण आहारला जो पॅकिंगचा पुडा आहे तो फोडून पाहिल्यानंतर यात बेडूक आढळला। त्यानंतर या ग्रामस्थांनी तक्रार केली। आता सध्या या बाबतीचा जो पंचनामा आहे तो झाला आहे, मात्र अद्याप तरी कुठलीही कारवाई करण्यात आलेल्याचं सांगण्यात आलेलं नाही। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात। धाराशिवमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। पोषण आहारामध्ये मृत बेडूक सापडल्याची घटना धाराशिवमध्ये घडलेली आहे। या अगोदर नागपूर, सांगली, पंढरपूर या भागांमध्ये देखील अशाच घटना घडलेल्या होत्या। मृत चिमणी नागपूरमध्ये पोषण आहारात सापडलेली होती। त्याचप्रमाणे सांगलीमध्ये मृत साप देखील आढळलेला होता।